आज आपण हैदराबादी दम बिर्याणी म्हणजे की कच्ची मटणाची बिर्याणी म्हणतो ते आज बनवण्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सर्वप्रथम इन्ग्रेडियंट जे लागतात जसं कांदा, लसूण, आलं हे आपण प्रथम कांदा बारीक उभा चिरणे, एक 4-5 कांदे घेणे, बारीक चिरून त्याला मीठ लावून ठेवणे. म्हणजे कांद्याचं आपण तळावा लागतो कांदा, त्याकरता कांदा सर्वप्रथम चिरून मीठ लावून प्रथम तुम्ही कांदा तळायला उशीर लागतो म्हणून आपण लगेच कांदा तळून घेणे. कांदा जरासा रेडिश ब्राऊन होण्यापर्यंत आपण कांदा तळून ठेवायचा आहे. हे सगळं आता आपण प्राथमिक तयारी जे काय आपल्याला लागणार आहे मॅरिनेशनसाठी. आता या लसणाच्या कड्या, आलं हे पण बारीक स्लाईसमध्ये उभे चिरून घ्यायचे आहेत, जेणेकरून खाताना नंतर मॅरिनेशनमध्ये हे विरघळून गेले पाहिजे मटणात किंवा त्या मॅरिनेशनमध्ये. इतके बारीक स्लाईस जितके करता येतील तेवढे बारीक चॉप्स करून घेणे. आता लिंबू हा देखील आपल्याला का लागतो तर मटणाला टेंडराईज करण्याकरता, लुसलुशीत बनवण्याकरता लिंबू आणि दही या 2 गोष्टी आपल्याला लागणार आहेत. लिंबू पण कटकट रेडी ठेवणे, त्याच्या बी काढून बाजूला ठेवणे. महत्त्वाचा इन्ग्रेडियंट बिर्याणी म्हटलं की पुदिना हा लागतो. पुदिना आणि कोथिंबीर हे आपण मार्केटमधून आणल्यानंतर त्याला व्यवस्थित पुदिन्याचे पाणी निवडून घेणे. निवडून घेतल्यानंतर साधारण पुदिन्याचं प्रमाण आपल्याला अर्धी पेंडी तरी 1 किलोच्या बिर्याणीला लागतेच. त्यामुळे पुदिना निवडून घेणे, त्यानंतर वॉश करणे आणि त्याचे बारीक चॉप्स करून आपण हे तयार ठेवणे. हे सर्वप्रथम आपण फक्त प्राथमिक तयारी आहे, जी मॅरिनेशनसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत हेच करत आहे. अजून बिर्याणीचे बनवण्याची प्रक्रिया ही पुढे आहे. तर आता पुदिना घेतल्यानंतर कोथिंबीर देखील त्याच प्रकारे कोथिंबीर आणणे, कोथिंबीर निवडणे, जेणेकरून जे देठ वगैरे असतं ते देठ जेवणात आली नाही पाहिजे, फक्त पानं वरची आली पाहिजे. पुदिना देखील वॉश करून घ्यायचा आहे, कोथिंबीर वॉश करून घ्यायची आहे आणि या प्रकारे आपण सगळे इन्ग्रेडियंट रेडी. मटण आपण कच्च्या मटणाची आपण बिर्याणी बनवत आहे, आपण मटण करून वगैरे घ्यायचं नाही. त्यामुळं काय करा, आता हे सर्व तयारी आपण ह्या प्रकारे केलेली आहे. आता मी तुम्हाला सविस्तर सांगतो आपण काय काय केलं होतं. हा खडा मसाला जो आपल्या घरी असतो तो घेणे, त्यानंतर आपण आल्याचं, लसणाचं, त्यानंतर लिंबू चिरून घेतला होता, त्यानंतर आपण कांदा भाजून घेतला होता, काजू कांद्यातच तळून घेणे, त्यानंतर दही 1 वाटीवर, तमालपत्री, गरम मसाला, जे आपण मगाशी सगळे इन्ग्रेडियंट केले होते सगळे एक जागी करणे. खडा मसाला, लिंबू, पुदिना, कोथिंबीर, तळलेला कांदा, तळलेले काजू, दही आणि हे आपलं कच्चं मटण जे वॉश करून तिखट, हळद, मीठ हे सगळं चवीप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे. आता ह्या प्रकारे कच्चं मटणाचं आपण करतो. मी प्रथम बोललो होतो कच्च्या मटणाची आपण बिर्याणी करणार आहोत. आपण मटण उकळून घेणार नाही, बिर्याणीसोबतच आपण ते करणार आहोत. तर हे जे आपण काही इन्ग्रेडियंट्स ते घेतले होते निवडून, ते सर्व काही तुम्हाला या कच्च्या मटणात आपण घालायचे आहेत. साधारण 1 किलो मटण घेतलेलं आहे. 1 किलो मटणामध्ये आपण आता जे काय बघितलं होतं, जी तयारी केली होती ते पूर्णतः एका भांड्यात मॅरिनेशन करण्याकरता 1 तास कमीत कमी मॅरिनेशन केलं पाहिजे. ह्या पद्धतीने जास्त केलं तर 2 तास देखील पुष्कळ होऊन जातं. पण जेणेकरून काय होतं, हे सगळ्या इन्ग्रेडियंटची चव असते ना ती त्या कच्च्या मटणाला एकरूप होऊन जाते. त्यामुळे मॅरिनेशन जितकं जास्त तुम्ही कराल तितकी बिर्याणी तुमची चविष्ट होणार आहे. यात कोणतेही बाहेरचे आपण तयार मार्केटमध्ये मसाले घालत नाही. आपल्या घरचे जे नॅचरल आहेत तेच मसाले आपण वापरून ही बिर्याणी बनवत आहे, ज्यावरून ती बिर्याणी पौष्टिक बनते, खाण्यास योग्य होते, पचायला सगळं ओके होते, दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी त्रास होत नाही त्या बिर्याणीचा. दही, जसं तुम्हाला म्हटलं, दही आणि लिंबू हे 2 इन्ग्रेडियंट्स आपण आवर्जून घालावे लागतात, कारण आपण कच्ची मटण घेऊन भातासोबत शिजवणार आहोत. जनरली बाकीचे काय करतात, मटण उकडून घेतात, फोडणी देतात आणि मग ते बिर्याणीला वापरतात. पण कच्ची हैदराबादी दम बिर्याणीचं मेन
इन्ग्रेडियंट आहे की हे सगळं कच्च्या प्रकारे मॅरिनेशन करून ते भातासोबत शिजले पाहिजे, जेणेकरून त्याचा अर्क सगळा भातात येऊन जातो. तर ह्या प्रकारे चवीनुसार मीठ साधारण ह्या मॅरिनेशनच्या वेळेस थोडंसं जास्त घालणे, जेणेकरून ते मीठ तुमच्या मटणाला उतरलं जाईल. घरची तिखट चवीप्रमाणे तुम्ही हे मॅरिनेशनसाठी वापरू शकता. ह्या प्रकारे सगळं मिक्स केल्यानंतर सगळे तुमचे इन्ग्रेडियंट घालून झाल्यानंतर आपण हे मिश्रण एकजीव करायचं, वर खाली हलवून व्यवस्थित एकरूप करायचं आहे. टॅमॅटोचेही बारीक उभे चॉप्स करून एक टॅमॅटो बस होईल, 1 किलोला 1 टॅमॅटो ते नंतर ह्यात ॲड केलेलं आहे. गरम मसाला घातला नाही तरी चालतो, कारण आपण ऑलरेडी खडा मसाला घातलेला आहे. मार्केटमधलं शक्यतो टाळण्याचा कोशिश करणे, जेणेकरून आपली ही जी रेसिपी आहे ही होममेड रेसिपी आपण म्हणू शकतो. या प्रकारे हे मिश्रण आता एकजीव करणे, मॅरिनेशन करणे आणि 1 तास. आणखीन एक गोष्ट म्हणजे जे आपण तेलात कांदा तळलेला आहे, साधारण 1 वाटी होईल इतकं तेल या कच्च्या मॅरिनेशनमध्ये ओतायचं आहे. ते कांदा तळलेलं तेल वापरलं तर अतिउत्तम, त्याची चव त्या मटणाला उतरली जाते. नाहीतर तुम्ही इतर बाकीचं तेल देखील 1 वाटी यात आपलं शेंगतेल, खोबरेल तेल जे असते, शेंगतेल, खाण्याचं तेल हे आपण टाकू शकता. असं एकजीव करून आपण आता 1 तासभर ही मॅरिनेशनला लावून ठेवायचं आहे. जितकं मॅरिनेशन जास्त होईल तितकी बिर्याणीला चव चांगली येईल. करायचं आहे. ही मॅरिनेशन रेडी आहे. आता मी 1 तासभर मॅरिनेशनसाठी करतो. आता पुढची रेसिपी टॅमॅटो जसं बोलल्याप्रमाणे मी नंतर घातलेले आहे, परंतु तुम्ही मॅरिनेशन घालू शकता. राईस साधारण 1 ते 1.25 किलो, 1 किलोच्या मटणाला 1.25 किलो राईस घेणे. जसं आता तुम्ही बघितलं पाणी उकळत ठेवलेलं आहे, त्यात देखील खडा मसाला, मीठ चवीनुसार त्या पाण्याला मी टाकलेलं आहे. धुतलेले तांदूळ पूर्णतः त्या उकळत्या पाण्यात मसाल्यासोबत टाकत आहे, जेणेकरून तो मसाल्याची सगळी चव ह्या तांदळाला लागते. खडा मसाला जसं मगाशी दाखवला थोडा खडा मसाला आणि ह्यात देखील 2 चमचे तेल वरती त्या पाण्यात टाकणे, जेणेकरून त्या उकडलेल्या भाताला एक प्रकारची चकचकीपणा येऊ लागते. या प्रकारे हे 15 मिनटं ह्या तांदळाला आपण शिजू द्यायचं आहे, म्हणजे 100% देखील शिजवायचं नाही. साधारण 50% तांदूळ शिजल्यानंतर तो शिजलेला तांदूळ त्या मॅरिनेशनच्या वरती साधारण 1 इंच जाडी होईल त्याने आपण हा तांदूळ पूर्ण पसरून घ्यायचा आहे. थोडं पाणी त्या भातातलं आलं तरी चालेल, जेणेकरून त्या खालच्या कच्च्या मटणाला शिजताना ते भांडं कुठे चिकटणार नाही, मटण कुठेही चिकटणार नाही. या प्रकारे असा भात पूर्णतः वरच्या मटणाच्या थर बनवून जे म्हणतो आपण असं पसरून घेणे, पूर्णतः असं लावून घेणे, जेणेकरून खालचं तुझी मॅरिनेशन कुठेही दिसता कामा नये. आणि साधारण 1 इंच तुझी जाडी त्या भाताची त्या मटणावरती लागली पाहिजे. हा अर्धवट शिजलेला 50% भात आपण याच्यावर लावलेला आहे. हे जसं होतं भात पसरून झाल्यानंतर, जसं मी प्रथम बोललो होतो, तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर आणि काजू हे आपण एक लेअर ह्याच्यामध्ये पसरून घ्यायचं आहे. या प्रकारे आपण असं पसरून घेणे. थोडासा तळलेला कांदा, तुम्ही जे बिर्याणी कट करता त्यावेळी तुम्हाला 2 लेअरमध्ये ती बिर्याणी दिसली पाहिजे. आपण खाली कच्चंच मटण लावलेलं आहे, जे मॅरिनेट केलेलं आहे 1 तास. या प्रकारे असं वरून थोडंसं तूप वा तेल तुम्ही बाजूनं सोडू शकता, कारण आपण कच्चं मटण वापरलेलं आहे. काजू, खरं तर हे काजू आपण तळून घेतले पाहिजे, खाताना त्याला कुरकुरपणा येईल. आता हा प्रथम लेअर आपण केलेला आहे. तूप किंवा तेल ही वरून जर असं टाकलं तरी चालेल, जेणेकरून तो भात उकळून व्यवस्थित शिजला जाईल. आता हा लेअर जसा फर्स्ट केलेला आहे तसा सेकंड लेअर, उरलेलं बाकीचे तांदूळ ते साधारण 75% शिजलेलं असतं, त्या तांदळाचं उरलेलं परत सेकंड लेअर बनवून जे आपण फर्स्ट लेअरला रिपीट करणे. परत तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना पसरून घेणे. आता हे दोन्ही लेअर आपले तांदळाचे तयार झालेले आहे. अजून आपण मटण शिजवायला घेतलेलं नाही आहे. याच्या पुढची गोष्ट म्हणजे आपण आता सगळं रेडी झालेलो आहे. भांड्यात सगळं आपण
कप्पे लावलेले आहेत. दम बिर्याणी खाली कच्ची बिर्याणी मॅरिनेट केलेली आहे. तांदळाचे 2 लेअर लावलेले आहेत. आता इथून पुढे आपण कोळसा खोलून घेतलेला आहे. हा कोळसा खोलण्याचं कारण म्हणजे आपल्या बिर्याणीला तुपाचा जो धूर देतो आपण, असे एक वाटी उचलून ना तर हा टाकून वरून तुपात एक चमच तुपा टाकून त्याचा एक धूर जेणेकरून जी बिर्याणीला ना एक वेगळीच खमंग आणि चव देते. एअरटाईट करायचं आहे. मी कणिक लावलेलं आहे, त्याला 2 होलं होती आणि असं आपण 1 तास, आता 1 तास झालेला आहे. 1 तास होऊन थोडा वेळ थोडं गार होण्याकरता ठेवलं होतं. आता मी हे ढक्कन उघडत आहे. अशा प्रकारे तुम्हाला ते दिसेल बिर्याणी आपली तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला हे सर्व करून दाखवतो. मटण कसं शिजलेलं आहे आणि आपण थोडा रस्सा रायता ह्याच्यासोबत खायला घेतलेला आहे. ह्या प्रकारे असे वरून एकसारखं वाढण्याची पण पद्धत ही बिर्याणी खाण्यापेक्षा फार वेगळीच असते. वाढण्याची पद्धत म्हणजे आपण उभा कट मारून खालचं मटण जे शिजलेलं आहे आणि वरचा पांढरा भात असं मिक्सचर जर का दिलं तर खाणाऱ्याला देखील ना एक वेगळ्या पद्धतीनं छान वाटतं की आपल्याला ज्या प्रकारे ती डिश सजवून दिलेली आहे, अर्धं आपलं तिथंच पोट भरलं गेलं जातं. हे आमचे छोटे चिरंजीव आता हे आपलं मनोगत व्यक्त करते. व्हेरी नाईस, थँक्यू. मस्त झाले आणि थँक्यू. वाव, मस्त झाले. थँक्यू.